चिंचणी संघाचा सामना असेल, यामध्ये विजयी संघासोबत याची नोंद घ्यायची. सेमीफायनलचा सामना असेल तो आपल्या समोर क्वार्टर फायनलचा सामना. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या संघाचा चेंडू खूपच बाहेर पडतोय आणि त्याच रूपांतर होतं अवांतर धावेमध्ये. यावेळी मात्र खरोखरच उत्कृष्ट झेल टिपला जातो, चांगला जज केला जातोय आणि पहिला गडी बाद होतोय. गावडे त्याचबरोबर सिद्धू गावडे तुझेही सुद्धा पप्पा नाहीये त्यांचे म्हणते सिद्धू गावडे इथे आले, त्यांचा सत्कार केला जातो. इथे आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. हा वाईड गेला, 2 वाईड गेले टोटल. अंपायर जरा प्लेयरची काय इंजरी असेल तर बघा. 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले उपलब्ध नाही आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या झालेली आहे 4. 1 बाद 4. एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आजच्या दिवसातला दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. आज सकाळीच चिंचणी कोळीवाडा यांनी सेमीफायनल्समध्ये आपलं स्थान नक्की केलं होतं, त्यांना देखील आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. नारगोल क्रिकेट संघातर्फे धावसंख्या झालेली आहे 5. आतापर्यंत चांगली गोलंदाजी विरलकडून बांधून ठेवलेलं आहे थोडंसं. आणि झटका, दुसरा झटका या षटकातला विरल यांच्याकडून. कवन डीजे प्ले. धन्यवाद डीजे. नुकताच दुसरा गडी बाद होतोय तो जयेश यांच्या स्वरूपात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय. जश येतोय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. पहिले शतक मार्गस्थ असताना विरल यांचं यशस्वी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू, चांगला पायालगतचा चेंडू खेळतोय कव्हरच्या दिशेने, शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एका धावेने काही रोखू शकले नाही जयेश यांना. या एका धावेने स्वतःच आणि संघाकरिता धावसंख्या वाढतोय 6.
सामन्याला थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपल्याला अजूनही 3 सामने, हा सामना मिळून 3 सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर इंडिया आणि न्यूझीलंडची मॅच देखील बघायची आहे. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय अमित सिंग यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचे मी आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय अमित सिंग यांचं धन्यवाद, आपण वेळात वेळ इथे काढून आल्याबद्दल. काल संपूर्ण दिवसात झालेल्या सामन्यांमध्ये भाटी कोळीवाडा यांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता. ते देखील इथे हजर असतील, कारण थोड्याच वेळात आपल्याला फायनल पण बघायची आहे. खरोखरच चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते आदित्य यांच्याकडनं. जेवढा चांगला फलंदाज आहे तेवढंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते याच्याकडनं सुद्धा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटवर आदळतो. तडम्याच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव मात्र नक्की पूर्ण होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तेही सहजपणे पूर्ण केली जाते. 2 धावेने संघाकरिता धावसंख्या वाढते. ते 2 धावेने संघाची धावसंख्या होते 8. यावेळी मात्र उजव्या स्टँडचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणाने सोयगावांतर धाव मिळते. एक बोनस मिळते एक प्रकारे. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 9. दुसरे शतक मार्गस्थ. गोलंदाज आदित्य, स्ट्राईक वयात करण. चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. मिडलच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेनेच संतुष्ट म्हणावं लागते. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 10. 2 अंकी 10. मी सांगू इच्छितो जयेश यांनी यापूर्वीच्या सामन्यात 47 धावाची खणखणीत खेळी केली होती, परंतु त्याला काहीशा बांधण्यात यश मिळालं आहे ते नारगोलच्या संघाने. पाहूया जयेश यांच्याकडून आपल्याला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते काय. दरम्यान जोरदार अपील, पायचीतचा पंचांनी फेटाळून लावलाय. लेग बाईटचा इशारा. धन्यवाद. नक्कीच, पण एक धावाने काही रोखू शकले नाही. या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते इथे 11. पुन्हा एकदा आपण वळूया दुसरं शतक मार्गस्थ आदित्य यांच्या मार्गावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या शतकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आदित्य टू जश. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून खेळतोय आणि डायरेक्टली षटकार मध्ये मारतोय. सीमालेखा फ्लॅट 6 म्हणावं लागेल, एक प्रकारे स्मॅशिंग शॉट म्हणावं लागेल. या षटकाराने संघाची धावसंख्या होते 17. शेवटचा चेंडू तेवढ्या चांगल्या स्टाईलिश पद्धतीने खेळून काढतोय. मिडलच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरी धावसाठी नकारतोय. एकच धाव मिळते आणि बघूया यावेळी मिसफिल्ड होतंय. लक्ष नव्हतं मला असं वाटतंय. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 19. शतक संपते. 2 शतक संपतात. धावसंख्या फलकावर लागतात 19. प्लीज. नवानगर विरुद्ध JKFC. मी सांगू इच्छितो की आपली फुटबॉलची देखील टुर्नामेंट चालू आहे. JMD क्रिकेट तर्फे 19 झालेले आहेत आणि नवानगर विरुद्ध JKFC मड या 2 संघामध्ये मेगा फायनल थोड्याच वेळात सुरू होणार आहे फुटबॉलसाठी. अमित सिंग यांनी वेळ काढून आमच्यामध्ये आलेले आहेत. त्यांचा इथे सत्कार करतील विशाल यादव. अमित सिंग यांचा सत्कार होणार आहे इथे. विशाल यादव सत्कार करतील अमित सिंग यांचा. शॉल परिधान करतील, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह सुद्धा त्यांना देतीलच. संघाकरता 3ऱ्याने शेवटचं शतक घेऊन येतोय नितेश. 19 धावसंख्या फलकावर लागतात. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करतायत. चांगला चेंडू, खरोखरच उत्कृष्ट चेंडू नितेश यांचा. काही समजू शकले नाही.
निर्धाव चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नितेश दुसरा चेंडू घेऊन येतोय. जयश यांना पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, चांगला चेंडू सुद्धा होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते आणि धावची दुसरी धाव घेत असताना बाद केला जातोय. गोलंदाजी अद्यापही पाहायला मिळते. ते गोलंदाज नितेश यांच्या मार्फत निर्धाव चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज फुल टॉस चेंडू, याची तो वाट बघत होता डावखुरा फलंदाज. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की चुकीला माफी नाही. फुलटॉस म्हणजे एक मोठी चुकी आहे आणि त्यावर 6 धावा या नक्की येत आहेत. चुकी नव्हे, हा गुन्हा आहे. क्रिकेटमध्ये फुल टॉस टाकणं म्हणजे प्रत्येक फुल टॉस चेंडूला षटकारच जातो. 26 धाव संख्या, 26 रन्स. थांब डीजे एक मिनिट. ते नो करार होतोय. एक फ्री हिट मिळते, पाहूया शेवटचा चेंडू. हा सॉरी, 2 to go, 2 to go. खरोखरच यावेळी सुद्धा षटकारामध्ये रूपांतर केलं जातं. सलग तिसरा षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 40 रन्स. सुनेगा यावेळी मात्र आकुटप्याचा चेंडू म्हणजे यॉर्कर मैदा चेंडू पाहायला मिळतो. चांगला स्टाईलिश मध्ये खेळून सुद्धा काढतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. यावेळी मात्र पुन्हा एकदा धावचेत बाद होताने पारी समाप्त होत आहे. एकूणच एक धाव मिळतं म्हणजे एकूणच 41 धावा फलकावर लागतात. या षटकामध्ये 22 धावा कुठलेल्या आहेत आणि एक आव्हान असं निर्माण केलेलं आहे. दरम्यान एक सत्कार समारंभ आम्ही करत आहे. 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय ते नारगोल संघासमोर. रोहित कोलीवाडा संघाने प्लीज गो इट. इस्माईल मुर्शाद हे आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांचं मी JMD बॉईज तर्फे हार्दिक स्वागत करीत आहे. त्यांचा सत्कार देखील इथे करण्यात येणार आहे. मी रत्नेश ढापूर यांना विनंती करीन त्यांनी स्टेजवर यायचं आहे.
इस्माईल मुर्शाद यांनी आपल्याला सेकंड प्राईज या टुर्नामेंटसाठी सेकंड प्राईज आम्हाला दिलेला आहे. त्यांचे खूप 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 असे धन्यवाद. आणि दरवर्षी आम्हाला तुमच्याकडून अशीच भरघोस मदत मिळत राहील. थांब थांब एक मिनिट. डीजे डीजे एक मिनिट थांब रे. डीजे एक मिनिट थांब. त्याबद्दलही मी आपलं अभिनंदन करतो. खरोखरच या टुर्नामेंट करता आपल्या मुलाचा वाटा लाभला आम्हाला त्याकरता. आहे. या मॅच नंतर लगेचच आपला टॉस होणार आहे. दरम्यान 3 षटकात 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 14ची सरासरी आहे नारगोल क्रिकेट संघासाठी. या सामन्यात कुठलाही पॉवर प्ले नाही आहे, त्यामुळे जेवढ्या धावा आहेत त्या आपल्याला मेहनत करून करायच्याच आहेत. 2 षटकामध्ये 19 धावा होत्या, मात्र तिसऱ्या षटकात 22 धावा कुठल्या गेल्या आणि एक मजबूत असं आव्हान ठेवलेलं आहे या क्वार्टर फायनलमध्ये राई कोळीवाडाने नारगोलसाठी. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने हळूच खेळून काढलेला आहे. एका धावेवर समाधान. धावसंख्या बिनबाद 2. त्याचबरोबर फ्रूट अड्डा आणि खरोखरच चांगलीच सकाळी जे आपल्याला फ्रूट्स आपल्याला आले होते, त्याचबरोबर आता संध्याकाळी सुद्धा एक रिफ्रेशमेंट येते फ्रूट अड्डाकडनं. हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, तिकडनं आपण ऑर्डर करू शकता. फ्रूट अड्डा. हितेन मुकादम यांनी नवीन ऑनलाईन सर्व्हिस चालू केलेली आहे फ्रूट अड्डा यांचं खरोखर मनापासून आभार. सकाळपासून आपल्याला त्यांनी या गरमीच्या ह्याच्यात आपल्याला रिफ्रेश ठेवलेला आहे फ्रूट अड्डा.
थँक्यू. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 5. पहिलं षटक मार्गस्थ. अजूनही मोठ्या फटक्याची आपण वाट पाहतोय, कारण आव्हान तसं 42 धावांचंच आहे. 37 धावा अजूनही हव्यात. 14 चेंडू शिल्लक आहेत. गेम इज ऑन. पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला चेंडू. यॉर्कर, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान. धावसंख्या 6, बिनबाद 6. 13 चेंडू 36 धावा. चांगलं षटक संपलेलं आहे. डॉट डॉट बॉल डॉट बॉल. जयेश यांचं या षटकात त्यांनी 6 धावा दिलेल्या आहेत फक्त. नारगोलच्या क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे आणि त्यांचे 10च्या 10 गडी अजून बाकी आहेत. थोडासा गेअर वाढवायला लागेल. जी 14ची सरासरी होती ती 18वर पोहोचलेली आहे. आणि यावेळी कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे, पण चेंडू गेलेला आहे पॉइंटच्या दिशेने. एका धावेवर समाधान. 11 चेंडू 35 धावा. मला आवर्जून त्यांचं नाव घ्यावं असं वाटतंय, कारण की खरोखरच जे चांगलं काम म्हणजे एक प्रकारे सन्मान्य त्यांच्या स्मरणार्थ विजय भिवा थोटी यांच्या स्मरणार्थ पाण्याची सोय जी आम्हाला करण्यात आली पूर्ण टुर्नामेंट करता 2 दिवस, ते इथे त्यांच्या जतीन थोटे इथे आलेले आहेत. त्यांच्या वतीने त्यांनाही त्यांचा सत्कार केला जाईल. त्यांना सन्मान चिन्ह आणि शॉल परिधान करून त्यांचं एक भावेश मकवाना यांच्याकडनं सन्मान चिन्ह दिलं जाईल. खरोखर इतकं ऊन असताना तेवढंच उन्हाच्या भरात आपल्या पाण्याची सोय करणं, यांच्या विजय भिवा थोटी यांच्या स्मरणार्थ जतीन थोटी यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केलं जात आहे. धन्यवाद जतीन थोटी, मनापासून अभिनंदन तुझं. आणि फुलटॉसवर धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 10 चेंडू 28 धावा. द गेम इज ऑन. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय जुहूच्या गार्डनवर. आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय तेजू डीजे यांच्याकडनं. आदित्य यांनी पहिल्या सामन्यात 47 धावांची खणखणीत अशी खेळी केली होती आणि पुन्हा एकदा आदित्य आपल्या बॅटची धार दाखवत आहेत राय क्रिकेट संघाला.
धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. 22 धावांची अजूनही आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेरून तो खेळून काढलाय मिड विकेटला. दोन बॉल बाकी आताच 8 चेंडू 21 धावा. आणि यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने आणि हे बाद झालेला आहे. चेंडू हवेत गेला आणि हा दुसरा पहिला झटका. निखिल खाचे यांना मी व्यासपीठाजवळ बोलवतोय. निखिल निखिल खाचे प्लीज आपण स्टेज जवळ यायचंय. निखिल जिथे कुठे आपण असाल निखिल प्लीज स्टेज जवळ यायचंय. 7 चेंडू 7 चेंडू 21 धावा. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. नथिंग इज फिक्स. द गेम इज स्टील ऑन. 7 चेंडू 21 धावा. नवीन फलंदाज नितीश. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आणि एक स्मार्ट मूव्ह म्हणायला लागेल आदित्यच्या बॅटमधून. तो म्हणतोय की मीच या धावा करणार आहे. दरम्यान आदित्यांनी पाच चेंडू 20 धावा. आणि उंचावून आणण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर असा झेल.
रत्नेश लास्ट नेम सांताक्रूज पोलीस स्टेशनचे आमचे पवार साहेब आमच्यामध्ये आलेले आहेत. आम्ही JMD बॉईज तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा एक धाव, एका धावेवर समाधान, 3 चेंडू शिल्लक. हा 3 चेंडू 20 धावा आणि हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. आणि चेंडू गेलेला हवेत. कीपर आपल्या ग्लाउज मध्ये त्याला टिपतोय. आणखी एक झटका. कर्णधार तयार राहायचं आहे. आणि राई क्रिकेट संघ मी विनंती करतो धीरेन गावड्यांचा सन्मानित करण्यात येत आहे विवेक केनी यांच्या हस्ते, ज्यांनी आपल्या क्रिकेटला या टुर्नामेंटला फर्स्ट प्राइज दिलं गेलं आहे.